समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, रील बनवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स पलटी. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा खासगी लक्झरी बसचा अपघात झालेला आहे. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात ट्रॅव्हल्सचा अपघात. ट्रॅव्हल चालक आणि क्लीनर बनवत होते रील. मेहकर येथील टोलनाका जवळ खासगी ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन झाली पलटी. अपघातात एका 1.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर 20 ते 25 प्रवासी जखमी. ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने 4 चाकी वाहनावर आदळले, त्यामुळे 4 चाकी वाहनाचे मोठे नुकसान. या घटनेनंतर तात्काळ परिसरातील नागरिकांना रुग्णालयात हलवले. मात्र मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींना खासगी रुग्णालयात हलवले, तर काहींवर स्वतः नागरिकांनी उपचार केले. गाडी कुठून चालली, कुठून गेली होती? समृद्धी महामार्गावरून जात होती. कुठून आली गाडी? मुंबईवरून पुसदला जात होती. बर. तर जस्ट आपण टोल नाका क्रॉस केला ना, तिथे त्यांना काही कंट्रोल झाली नाही गाडी, तर ब्रेक दाबलाय त्यांनी. तर ती ब्रेक दाबला तशीच ती गाडी पलटी झाली. बर. तर त्याच्यामध्ये एक बाळाचा जीव पण गेलाय आणि बाकीच्यांना थोडं मार आहे, म्हणजे थोडं नाही जास्तच आहे तिकडे पण ते. गाडी आम्ही भरपूर जणांना ते काढले गाडीमध्ये. किती वेळ झाले इथे येऊन तुम्हाला? येऊन 10-15 मिनिटं झाली. मी रतन नेमाडे बंजारा लक्झरीने बसलो होतो पनवेलवरनं मेकरसाठी यासाठी. गाडीने आलेली सकाळी 3-3:30 वाजता ड्रायव्हर बदललेला. ड्रायव्हर बदलून नंतर मग तो एक किन्नर आणि एक पॅसेंजर मिळून ड्रायव्हरची रील करत होते मोबाईलवरती. रील करता का ती मोबाईल दाखवत ड्रायव्हरच्या हातात दाखवत बघ रील कशी केली, कशी झाली बघ, छान आहे का अशी बघ. गाण्यावर ड्रायव्हर नाचू लागला, असे फॉलो करून नाचवतो ड्रायव्हर स्वतः. म्हणजे त्याचे मोबाईल बघणं, तंबाखून थुकणं हे असे करत होते. म्हणजे रॅल चालू त्यांचं. कमीत कमी ते बसल्यापासून ते नाटक करत होता. ड्रायव्हर मी स्वतः बोललो की बाबा पुढं बघ, तो केलं तुला काय करायचं गप, आम्ही रील करतोय असं म्हणून त्यांनी ते रील करतो. आणि टोल नाका समोर आला, त्यातलं टोल नाका लक्ष नव्हतं अजिबात. टोल नाका त्या टोल नाका समोर बघितला, ब्रेक मारला आणि जागेवर गाडी फिरवली, गाडी पलटी झाली. कॅबिन मध्ये किती जण बसले होते? जवळपास 7-8 जण होते कॅबिन मध्ये. हो. कॅबिन मध्ये तुम्ही पण होता? स्वतः मी कॅबिन ड्रायव्हरच्या पाठी होतो बसेल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.